नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चटपटीत आणि चविष्ट अशी सगळ्यांची आवडती भेळ। आणि ह्या भेळला बनवण्यासाठी वापरण्यात येणारी चटणी ही सिक्रेट चटणी वापरून तुम्ही नेहमीची जी भेळ खाता ती भेळ बनवली जाते, पण ती आपण घरी बनवत नाही, बाहेरून आणतो जनरली। तर ती भेळची चटणी कशी बनवायची ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे मूठभर कोथिंबीर, थोडेसे पुदिने, मिरची, कढीपत्ता, वाटलेलं आलं घेतलं आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा जिरं घेतलं आहे, 1 ते 1.5 चमचा धने घेतलेत, अख्खे धने। त्यानंतर आपलं नेहमीचं मीठ, त्यानंतर सेंधा नमक। त्याचप्रमाणे यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आमचूर पावडर आणि ह्यामध्ये आपण टाकायची आहे डाळ, जी आपली डाळे असतात ना चण्याचे, ते तुम्ही चणेसुद्धा वापरू शकता। त्यानंतर कुरमुरे घेतले तिथे थोडेसे, आणि वरून आपण लिंबू पिळून घेणार आहोत। अर्ध लिंबू इथे मी पिळून घेतलं आहे। आणि आता हे पाणी न टाकता छान असं सुक्कं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं वाटलं जातं। सुक्या भेळीची ही जी चटणी आहे ही छान अशी आपली बनवून तयार झाली आहे। आता ही चटणी वापरून आपण भेळ करणार आहोत। ही चटणी तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये। भेळ बनवण्यासाठी ते कुरमुरे घेतले आहेत, मिक्स फरसाण घेतला आहे, त्यामध्ये चणे टाकून घेतले आहेत, शेंगदाणे टाकले आहेत, त्यानंतर टोमॅटो कापून घेतलेला आहे बारीक, आणि आपण वापरला आहे कांदा। आणि आता वरून ही चटणी टाकून घ्यायची आहे। इथे आपण मिरची वगैरे वापरणार नाही आहोत, कारण चटणीमध्ये आपण ऑलरेडी मिरची टाकली आहे। ही जी चटणी आहे अगदी छान अशी चटणी बनते आणि अगदी झटपट तुम्ही भेळ कधीही बनवू शकता। चला तर संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेसाठी अगदी झटपट अशी ही भेळ बनवून तयार झाली आहे आणि तितकीच छान लागते। वरून मी नायलॉन शेव टाकून घेतली आहे। तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध कुठलेही शेव, फरसाण इथे वापरू शकता। आणि झटपट अशी ही सुकी भेळ बनवून तयार आहे। लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। संध्याकाळी मुलं खेळून आल्यानंतर त्यांना लगेच भूक लागलेलीच असते, त्यासाठी अगदी परफेक्ट असा पर्याय आहे। नक्की ही चटणी करून बघा आणि स्टोर करून ठेवा, जेणेकरून तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही वापरात आणू शकता। चला तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।